मुंबईसारख्या शहरातील त्या गजबजलेल्या रस्त्यावर गाड्यांचा कर्कश गोंगाट सुरू होता. मंत घरातील स्वानंदी दररोज सकाळी तिच्या पतीसोबत मानवसोबत कारमधून ऑफिसला जायची. एसीच्या थंडगार हवेत बसून बाहेरच्या उन्हात राबणाऱ्या जगाकडे बघणं हा तिचा रोजचाच दिनक्रम झाला होता. ट्रॅफिक सिग्नल लागला की गाड्या थांबायच्या आणि लोकांची धावपळ सुरू व्हायची. पण स्वानंदीसाठी तो सिग्नल फक्त थांबण्याची जागा नव्हती, तर एका अशा ओढीची सुरुवात होती जी तिला अजून समजलीच नव्हती. दररोज सिग्नलला गाडी थांबली की काही लहान मुलं धावत यायची. कोणाच्या हातात पेन, कोणाकडे मोगऱ्याचे गजरे, तर कोणी नुसतंच खिडकीवर टकटक करून भीक मागायचं. या गर्दीत एक चेहरा स्वानंदीच्या नजरेत भरला होता. साहिल. वय जेमतेम 10 ते 11 वर्ष असेल. अंगावर जुनाट पण स्वच्छ सदरा आणि डोळ्यात एक वेगळी चमक आणि चेहऱ्यावर निरागस हास्य. कधी तो फुगा घेऊन यायचा तर कधी जुन्या पुराण्या गोष्टींची पुस्तकं. त्याच्या बोलण्यात एक गोडवा होता, जणू रस्त्यावरच्या धुळेमध्ये एखादे कमळ फुलावं. एक दिवस तो स्वानंदीच्या कारच्या खिडकीजवळ आला आणि गोड आवाजात म्हणाला, "मॅडम, हा मोगऱ्याचा गजरा घ्या ना, गाडीत छान वास येईल." स्वानंदीने काच खाली केली आणि हसून विचारलं, "अरे, मी गजरा घेऊन काय करू?" साहिलने निरागसपणे उत्तर दिलं, "अहो, घरी गेल्यावर तुमच्या बाळाला द्या, त्याला खेळायला आवडेल." हे ऐकताच स्वानंदीच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "बाळा, मला मूल नाही." साहिलला तेव्हा आपली चूक समजली. त्याने लाजतच मान खाली घातली आणि म्हणाला, "सॉरी मॅडम, मग तुम्ही हे 2 फुगे घ्या, माझ्याकडून गिफ्ट." त्याच्या या वाक्याने स्वानंदीच्या काळजाचा ठाव घेतला. एक गरीब पोरगा ज्याचा स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न आहे, तो तिला गिफ्ट देत होता. तिने पर्समधून 100ची नोट काढली आणि त्याच्या हातावर टेकवली. गाडी पुढे निघून गेली, पण स्वानंदीचं मन त्या सिग्नलवरच अडकून पडलं होतं. हळूहळू दोघांमध्ये एक अनोखा बंध तयार झाला. सिग्नलवर गाडी थांबली की स्वानंदीची नजर पहिल्यांदा साहिलला शोधायची. कधी ती त्याच्याकडून पुस्तकं घ्यायची तर कधी खाऊ द्यायची. मानवला याचं खूप नवल वाटायचं, पण स्वानंदीला त्या मुलाच्या हसण्यात कुठेतरी स्वतःचं हरवलेलं सुख दिसत होतं. साहिल मॅडमऐवजी आता लाडाने तिला काकू म्हणू लागला होता. असाच काही काळ गेला. एक दिवस नेहमीप्रमाणे सिग्नल लागला. स्वानंदीने उत्सुकतेने खिडकी उघडून बाहेर बघितलं, पण साहिल तिथे नव्हता. पहिल्या दिवशी तिला वाटलं त्याची कदाचित तब्येत बरी नसेल. दुसऱ्या दिवशीही तो तिला दिसला नाही. तिसऱ्या दिवशी मात्र स्वानंदीच्या मनाची घालमेल वाढली. तिचं मन सांगत होतं, काहीतरी अघटित घडलंय. सिग्नलवर इतर मुलं धावपळ करत होती. स्वानंदीने गाडीची काच खाली केली आणि एका मुलाला हाक मारली, "अरे बाळा, तो साहिल कुठे आहे? 2-3 दिवस झाले मला दिसला नाही." त्या मुलाचा चेहरा पडला आणि तो रडवेल्या आवाजात म्हणाला, "काकू, साहिलचा ॲक्सिडेंट झालाय." तेव्हा स्वानंदीच्या काळजाचा ठोका चुकला. काय? कधी? कसा आहे तो? परवा एका भरधाव कारने त्याला उडवलं आणि पळून गेली. डोकं फुटलंय. त्याच लोकांनी सरकारी दवाखान्यात नेलं होतं, पण डॉक्टरांनी घरी पाठवले. आता जगण्याची आशा कमी आहे. हे ऐकताच स्वानंदीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिचे हात थरथरू लागले. रक्ताचं नातं नसतानाही त्या मुलासाठी तिच्या आतड्यात पीळ पडत होता. तिला माहिती नव्हतं की हा अपघात फक्त एक रस्त्यावरच्या मुलाचा नसून तिच्या आयुष्यातील एका भयानक सत्याचा स्फोट करणारा आहे. असं सत्य ज्याने तिचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त होणार होतं. हा साहिल दुसरा तिसरा कोणी नसून स्वानंदीचाच पोटचा गोळा होता, जो जन्मताच नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला होता. स्वानंदीने थरथरत्या आवाजात विचारलं, "त्याचं घर कुठे आहे? मला घेऊन जाशील का?" त्या मुलाने होकार दिला, "हो काकू, इथे जवळच्या झोपडपट्टीत राहतो तो." स्वानंदीने मानवकडे पाहिलं. तिची अवस्था बघून मानवने गाडी बाजूला घेतली. "स्वानंदी, तुला तिथे जाणं जमेल का? आणि आपल्याला उशीर होतोय." "मानव, प्लीज, मला जावंच लागेल. माझा जीव खालीवर होतोय. तुम्ही जा ऑफिसला, मी येते नंतर." स्वानंदीचा हट्ट बघून मानवने तिला तिथेच उतरवलं
आणि तो निघून गेला. स्वानंदी त्या मुलाच्या मागे मागे झोपडपट्टीच्या अरुंद गल्लीतून चालू लागली. सांडपाण्याचा वास, पत्र्याची घरं आणि गरिबी या वातावरणात तिचा जीव गुदमरत होता. पण साहिलला बघण्याची ओढ तिला पुढे ओढत होती. एका पडक्या खोलीजवळ तो मुलगा थांबला. हेच घर आहे. स्वानंदी धावतच आत प्रवेश केला. आत अंधार होता. कोपऱ्यात एका जुन्या चटईवर एक म्हातारी बाई बसली होती आणि तिच्या बाजूला साहिल निश्चित पडला होता. त्या म्हातारीला बघताच स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिचे डोळे विस्फारले. ही म्हातारी, ही तर तीच. स्वानंदी तिला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. तिकडे त्या म्हातारीची नजर स्वानंदीवर पडली आणि ती सुद्धा जागीच निशब्द झाली. क्षणभर संपूर्ण शांतता पसरली आणि मग त्या म्हातारीने हंबरडा फोडला. माफ कर पोरी, मी तुझ्या लेकाला वाचवू शकले नाही ग. म्हातारीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि स्वानंदी तिथेच कोलमडली. काय? साहिल माझा मुलगा आहे. स्वानंदीने टाहू फोडला. म्हातारीने रडत मान डोलावली. हो, हा तुमचाच मुलगा आहे. तुझा कुणाल, ज्याला मी साहिल म्हणून वाढवलं. स्वानंदी धावत जाऊन साहिलच्या अंगावर पडली, ज्याला ती 10 वर्ष मेलेला समजत होती. तो तिच्या डोळ्यासमोर मरणावस्थेत पडला होता आणि तिला हे माहीतही नव्हतं. गल्लीतल्या बायका जमा झाल्या. हे कोण आहे आणि एवढी का रडत आहे? म्हातारीने पदराने डोळे पुसत सांगितलं, हीच त्याची सख्खी आई आहे. सगळ्यांना खूप धक्का बसला. एवढी श्रीमंत बाई आणि तिचा मुलगा या नरकात, हे कसे शक्य आहे? ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पडद्यामागे साधारण 10 ते 12 वर्षापूर्वीच्या पुण्यात जावं लागेल. साल 2012 ते 13च्या सुमारास. स्वानंदी तेव्हा फक्त 19 वर्षाची होती. कॉलेजमध्ये असताना ती एका मुलाच्या प्रेमात पडली. त्याचं नाव होतं पुष्पराज. स्वानंदी एका प्रतिष्ठित घराण्यातील, तर पुष्पराजची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची. तो शहरातील एका कुख्यात टोळीचा भाग होता. स्वानंदीच्या घरच्यांनी या लग्नाला सक्त विरोध केला, पण प्रेमात आंधळ्या झालेल्या स्वानंदीने घरच्यांचा विरोध झुगारला आणि पुष्पराजसोबत पळून जाऊन लग्न केलं. सुरुवातीचे दिवस मजेत गेले, पण लवकरच स्वानंदीला वास्तवाची जाणीव झाली. पुष्पराजचा धंदा साधासुद्धा नव्हता. खंडणी, मारामारी हे त्याचं रोजचंच काम होतं. स्वानंदी त्याला विनवणी करायची, पुष्पराज, हे सगळं सोडून दे. आपण साध्या माणसांसारखं जगू. हे लोक तुला एक दिवस मारून टाकतील. पण सत्तेची आणि पैशाची नशा पुष्पराजच्या डोक्यात गेली होती आणि एक दिवस तेच घडलं ज्याची स्वानंदीला भीती होती. गँग वॉरमध्ये प्रतिस्पर्धी टोळीने पुष्पराजची निर्घृण हत्या केली. स्वानंदी पूर्णपणे उघड्यावर पडली. पदरात नुकतेच जन्मलेले तहाने बाळ कुणाल, म्हणजे आत्ताचा साहिल. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी केव्हाच बंद झाले होते आणि सासर तर अस्तित्वातच नव्हतं. अशा परिस्थितीत पुष्पराजच्या मृत्यूची बातमी तिच्या माहेरी पोचली. पण पुढे जे घडणार होतं ते मृत्यूहून अधिक भयानक होतं. पुष्पराजच्या मृत्यूनंतर स्वानंदीच्या आयुष्यात जे घडलं ते एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हतं. तिचे आईवडील तिला न्यायला आले. त्यांनी तिची समजूत काढली. बाळा स्वानंदी, जे झालं ते झालं. तुझं अजून वय लग्नाचं आहे. तू आता लग्न कर. आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देतो. पण एक अट आहे, तुला या मुलाला विसरावं लागेल. तेव्हा स्वानंदी सुन्न झाली. आई, माझ्या पोटच्या गोळ्याला मी कसं सोडू? तिने हंबरडा फोडला. पण तिथे पुष्पराजचे आईवडील आले. ते ठामपणे म्हणाले, तू तुझं आयुष्य नव्याने सुरू कर पोरी. पण हा मुलगा आमच्या वंशाचा दिवा आहे. तो आमच्या रक्ताचा आहे. आम्ही त्याला वाढवू. नाईलाज, समाजाची भीती आणि आईवडिलांचा दबाव. स्वानंदीने काळजावर दगड ठेवला. रडत रडत तिने त्या तान्ह्या जीवाला आजी आजोबांच्या ओटीत टाकलं आणि ती माहेरी परतली. स्वानंदीच्या आईवडिलांनी तिचा भूतकाळ पुसून टाकण्यासाठी घाईघाईने तिच्यासाठी एक स्थळ शोधलं होतं. मुलगा होता मानव, एका सुसंस्कृत घरातला, सेटल झालेला. मुलगा, पण लग्नाच्या वेळी एक मोठी चूक करण्यात आली. स्वानंदीचं पहिलं लग्न झालंय आणि तिला एक मुलगा आहे हे सत्य मानवपासून पूर्णपणे लपवण्यात आलं. त्याला सांगितलं गेलं की स्वानंदी एक साधी अविवाहित मुलगी आहे. काही दिवसातच धामधुमीत लग्न झालं
लग्नानंतर स्वानंदी पुण्यात आली. मानवचे लक्ष्मी रोडवर मोठी मोबाईल शॉपी होते. तो स्वभावाने इतका चांगला होता की स्वानंदीला त्याने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. स्वानंदी ही जुन्या जखमा विसरून संसारात रमली. ती अधूनमधून दुकानावर जाऊन मानवला मदत करू लागली. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. माझी बायको लाखात एक आहे असं मानव अभिमानाने सांगायचा. पण नियतीला हे सुख मान्य नव्हतं. ज्यावेळी स्वानंदीचा आयुष्य मार्गावर येत होतं त्याचवेळी तिचा सोडलेला मुलगा साहिल एका मोठ्या संकटात सापडला होता. साहिलच्या आजोबांचं अचानक निधन झालं. त्यांच्या जाण्याने घरातला आधारच गेला. घरातल्या इतर नातेवाईकांनी काकाकाकूने कुरबुर सुरू केली. त्या पोराची आई त्याला सोडून पळून गेली. आता आम्ही का पोसायचं त्याला? अनाथ आश्रमात टाकून द्या, कटकट मिटेल. पण साहिलची आजी माई एखाद्या वाघिणीसारखी उभी राहिली. खबरदार, माझ्या नातवाला कोणी बोट लावलं तर हा माझ्या पुष्पराजचा शेवटची निशाणी आहे. मी भीक मागेल पण त्याला वाढवेल. रोजच्या कटकटीला कंटाळून एक दिवस पुष्पराजची बहीण म्हणजेच साहिलची आत्या तिथे आली. तिने पाहिलं की घरात रोजची भांडणं आहेत. तिने माईला सांगितलं, आई इथे राहून रोजचा त्रास नको, तू साहिलला घेऊन माझ्याकडे चल. अशा तऱ्हेने माई आणि साहिल पुण्यात आत्याच्या चाळीत राहायला आले. काळाचं चक्र फिरत राहिलं. साहिल आता 10-11 वर्षाचा झाला होता. हुशार, समजूतदार, पण परिस्थितीने गांजलेला. त्याने पाहिलं की चाळीतील पोरं सिग्नलवर जाऊन पैसे कमावून आणतात. त्याने विचारलं, तुम्ही पैसे कसे आणता? पोरांनी हसून सांगितलं, अरे सिग्नलला गाड्या थांबला की मागायचं. साहिलच्या मनातही पैसे कमवायची इच्छा जागी झाली, जेणेकरून तो म्हाताऱ्या आजीला मदत करू शकेल. तो माईला म्हणाला, आजी मी पण जातो त्या मुलांसोबत. माईने तेव्हा सक्त मनाई केली, नाही बाळा, आपल्या घरात कोणी भीक मागितली नाही, कष्टाचं खायचं. साहिलने हसून मान डोलावली, आजी मी भीक नाही मागणार गं, मी विकेन काहीतरी, कष्ट करीन. नातवाचा हट्ट माईला मोडता आला नाही. त्याने काही फुगे आणि काही स्टिकर्स विकत घेतले आणि सिग्नलवर उभा राहिला. काय विचित्र योगायोग होता बघा. एकाच शहरात, एकाच रस्त्यावर, एकाच सिग्नलवर, आई कारमध्ये आणि मुलगा रस्त्यावर. पण नियतीचा खेळ असा की दोघांनी एकमेकांना ओळखलंच नाही. स्वानंदी आतल्या आत मुलासाठी झुरत होती. पण आईवडिलांनी शपथ घातली होती की त्या मुलाचं नावही घ्यायचं नाही, नाहीतर मानव सोडून देईल. त्यामुळे ती गप्प होती. तिला वाटलं होतं साहिल गावी सुखात असेल. तिला हे स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या मुलाकडून ती रोज सिग्नलवर गजरा किंवा पुस्तक विकत घेत होती, ज्याला ती मायेने पैसे देत होती, तो तिचाच साहिल आहे. आता वर्तमानात बघूया. माईने जेव्हा सांगितलं, स्वानंदी तो तुझाच साहिल आहे आणि तो मृत्यूशी झुंज देतोय, तेव्हा स्वानंदीला भोवळ आली. यायचीच बाकी होती. ती किंचाळली, कुठे आहे तो? मला आत्ताच्या आता त्याला बघायचं आहे. माई रडत म्हणाली, त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नेले आता. त्याची आत्या आहे तिथे. शेजारच्या बायकांनी आधार दिला आणि स्वानंदीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. ती एखाद्या यंत्रासारखी चालत होती. हॉस्पिटलमध्ये पोचताच तिला समोर आत्या दिसली. स्वानंदीला बघताच आत्याला रडू कोसळलं. डॉक्टर म्हणतायत आशा खूप कमी आहे. आशा कमी आहे हे शब्द स्वानंदीच्या कानात शिशासारखे ओतले गेले. ती काचेच्या खिडकीतून हात बघत होती. तिथे बेडवर साहिल नळ्या आणि मशनीच्या गराड्यात पडला होता. 6 तास उलटून गेले होते. स्वानंदी तिथेच दगड होऊन बसली होती. इतक्यात तिचा फोन वाजला. मानवचा फोन होता. तिने थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो स्वानंदी, कुठे आहेस तू? किती वेळ झालाय? दुकानात गर्दी आहे. अगं तू कधी पोचणार? तेव्हा स्वानंदीचा कंठ दाटून आला. ती कष्टाने म्हणाली, मानव मी आज नाही येऊ शकणार. त्या मुलाची तब्येत खूप सिरियस आहे. तो कदाचित वाचणार नाही. तेव्हा मानव चिडला, अगं पण तू का थांबली आहेस तिथे? रस्त्यावरचा मुलगा आहे तो. त्याचे आईवडील बघतील ना. तू कशाला जीव अडकवतेस? घरी ये, लोक काय म्हणतायत? मानवचं हे बोलणं ऐकून स्वानंदीला हसावं की रडावं कळत नव्हतं. तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं की अहो, तो रस्त्यावरचा मुलगा नाही, तो माझा मुलगा आहे, माझा साहिल. पण ती गप्प राहिली. हे सत्य मानवला समजलं तर तिचा आत्ताचं जग, तिचा संसार सगळं संपून जाईल. एकीकडे मृत्यूशी झुंज देणारा मुलगा आणि दुसरीकडे अंधारात असलेला नवरा. स्वानंदी आता अशा वळणावर उभी होती, जिथे एक पाऊल पुढे टाकलं तरी खाई आणि मागे गेलं तर विहीर. स्वानंदी, हॅलो. पलीकडून मानवचा आवाज येत होता, पण स्वानंदीने डोळे मिटून फोन कट केला. आता तिला कशाचीच पर्वा नव्हती.
फक्त एका गोष्टीची काळजी होती. साहिल काही वेळाने डॉक्टर ICUमधून बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट तणाव दिसत होता. त्याने स्वानंदी आणि आत्यांकडे बघून मान हलवली. बघा, आम्ही शर्थीचे प्रयत्न केले आहे. डोक्याला मार जबर आहे. जर त्याला 24 तासात शुद्ध आली तर तो वाचेल, नाहीतर देवावर भरोसा ठेवा. ते 3 दिवस स्वानंदीसाठी 3 युगांसारखे होते. ती तिथेच हॉस्पिटलच्या बाकडावर बसून राहिली. ना अन्न ना पाणी, फक्त डोळ्यात प्राण आणून ती वाट बघत होती. अखेर 3ऱ्या दिवशी संध्याकाळी चमत्कार झाला. डॉक्टर हसत बाहेर आले. अभिनंदन, तुमच्या मुलाला शुद्ध आले आहे. धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्या क्षणी त्या कॉरिडॉरमध्ये फक्त आणि फक्त सुटकेचे निश्वास ऐकू येत होते. स्वानंदी धावतच आत गेली. साहिलचे डोळे अर्धे उघडे होते. तिला पाहताच त्याच्या ओठावर एक क्षीण हसू उमटलं. त्याने हळूच विचारलं, काकू तुम्ही आलात? त्या काकू शब्दाने स्वानंदीचा बांध फुटला. ती त्याच्याजवळ गेली, त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि रडत म्हणाली, बाळा, मी काकू नाही रे, मी तुझी आई आहे. तुझी आई. तिने त्याला छातीशी कवटाळलं. वर्षानुवर्षाचा दुरावा, अपराधीपणाची भावना आणि साठलेलं प्रेम सगळं त्या अश्रुवाटे वाहून गेलं. साईला काही समजत नव्हतं, पण त्या स्पर्शातील ऊब त्याला सांगत होती की हेच आपलं हक्काचं घर आहे. डॉक्टरांनी तिला शांत केलं. पेशंटला आरामाची गरज आहे. इकडे 3 दिवस स्वानंदीचा पत्ता नसल्यामुळे मानव वेड्यासारखा तिला शोधत होता. शेवटी चौकशी करत करत तो ससून हॉस्पिटलमध्ये पोचला. तिथे पोचल्यावर जेव्हा त्याला सत्य समजलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपली बायको जी इतकी साधीभोळी वाटत होती, तिचं पहिलं लग्न झालंय, तिला इतका मोठा मुलगा आहे आणि हे सगळं तिने लपवून ठेवलं. रागाच्या भरात तो स्वानंदीसमोर गेला. त्याचे डोळे अंगारासारखे फुलले होते. तो ओरडला, स्वानंदी, तू माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केला. ज्या बाईवर मी डोळे झाकून प्रेम केलं, तिने माझा विश्वास तोडला. आजपासून आपलं नातं संपलं. स्वानंदी काहीच बोलली नाही. फक्त मान खाली घालून उभी राहिली. कारण चूक तिचीच होती. ती सत्य लपवून बसली होती. मानव रागाने निघून गेला. आता स्वानंदीकडे काय उरलं होतं? फक्त तिचा मुलगा. पण तोच तिचं जग होतं. एका आठवड्यानंतर साहिलला डिस्चार्ज मिळाला. स्वानंदी त्याला घेऊन आत्याच्या घरी गेली. आता ती पूर्णपणे साहिलच्या सेवेत रुजू झाली होती. तिने मानवला अनेकदा फोन लावला, पण त्याने फोन उचलला नाही. स्वानंदीने मनाची तयारी केली होती की आता पुढचं आयुष्य मुलासाठी जगायचं. 10-12 दिवस उलटले. एक दिवस अचानक घराबाहेर गाडीचा हॉर्न वाजला. स्वानंदीने बाहेर बघितलं तर समोर मानव आणि त्याचे आईवडील उभे होते. आता स्वानंदीच्या काळजात धस्स झालं. आता हे घटस्फोटाचे कागद घेऊन आले असतील का? ती थरथरत बाहेर आली. पण घडलं भलतंच. तिच्या सासूबाई पुढे आल्या आणि त्यांनी स्वानंदीला थेट मिठी मारली. अगं वेडी पोरगी, रडतेस काय? स्वानंदी सासूबाईंच्या पाया पडली. आई, मला माफ करा. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मला माझ्या मुलाला सोडायचं नाही. तेव्हा सासूबाई हसल्या. अगं, तुला कोणी सांगितलं मुलाला सोडायला? तुझा मुलगा तो आमचा नातूच नाही का? आणि त्या माई, त्यांनी रक्ताचं नातं नसताना त्याला वाढवलं. त्यासुद्धा आपल्याच आहेत. चल घरी चल, साहिलला आणि माईंना घेऊन. तेव्हा मानव पुढे आला. त्याचा राग आता मावळला होता. तो म्हणाला, स्वानंदी, सुरुवातीला मला धक्का बसला होता, रागही आला होता. पण नंतर आईबाबांनी मला समजावलं, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य आपल्या हातात आहे. आणि खरं सांगू, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुझ्या प्रेमात जे मातृप्रेम बघितलं ना, तेव्हाच ठरवलं होतं की तुझ्यासारखी दुसरी साथीदार मला मिळू शकत नाही. मी तुला आणि तुझ्या मुलाला दोघांनाही स्वीकारायला तयार आहे. हे ऐकून उपस्थित सगळ्या लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दरळले. तुटलेलं घर पुन्हा जोडलं गेलं होतं. साईला फक्त आईच नाही तर बाबा आणि आजी आजोबांचं प्रेमही मिळालं. ही घटना 2020 मधली आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यावेळी स्वानंदी 2 महिन्याची गर्भवती होती. काही महिन्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आज स्वानंदी, मानव, साहिल आणि 2 धाकटी मुलं असे हे हसणार खेळणारं कुटुंब आनंदात जगत होतं. मित्रांनो, या कथेतून एकच गोष्ट शिकण्यासारखी आहे. तारुण्याच्या भरात प्रेमाच्या मोहापायी आईवडिलांचा विरोध झुगारून घराची इज्जत वेशीवर टांगून पळून जाण्याचा निर्णय किती महागात पडू शकतो हे स्वानंदीच्या आयुष्यावरून दिसून येतं. नशिबाने तिला मानवसारखा जोडीदार आणि समजूतदार सासर मिळालं, म्हणूनच तिचं आयुष्य सावरलं.
पण प्रत्येकाच्या नशिबात हे सुख असेलच असं नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना हजारदा विचार करा. सत्य लपवू नका, कारण सत्य कधी ना कधी समोर येतंच. तर मित्रांनो, तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा आवडली असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.